मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोनाउनचा जो काही पुढचा टाइप आहे ज्याचं नाव आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ओके, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये कोणकोणते शब्द जे वर्ड्स आहे ते वर्ड्स वापरले जातात आणि आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनला कशा पद्धतीने ओळखायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तुमचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. मित्रांनो बघूया डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे नेमकं काय? तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला पॉइंट आउट करतो, मग ती गोष्ट जवळ असेल किंवा ती गोष्ट लांब असेल, त्या गोष्टीला जेव्हा आपण पॉइंट आउट करतो त्यावेळेला आपल्याला काय वापरावं लागतं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरावं लागतं. मग चला तर उदाहरणाच्या माध्यमातून किंवा शब्दांच्या माध्यमातून समजून घेऊया की कशा पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सारखे वर्ड्स असतात. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, जर आपण बघितलं दिस, ठीक आहे, आपण एखाद्या गोष्टीला पॉइंट आउट करताना काय म्हणतो बघा, दिस इज माय बॅग. आता समजा आपली बॅग आपल्या जवळ असेल तर आपण काय म्हणतो? दिस इज माय बॅग. ठीक आहे, मग या ठिकाणी हा जो धिस आपण वापरलेला आहे, व बॅग ही आपली आहे परंतु ती आपल्या जवळ आहे. ठीक आहे, दिस ही जवळच्या, हा जो वर्ड आहे, हा जो शब्द आहे, आपण जवळच्या गोष्टींसाठी वापरतो आणि तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे परंतु सिंग्युलर म्हणून आपण वापरत असतो, एकवचनी म्हणून वापरत असतो. म्हणजे जेव्हा वस्तू एक असते त्यावेळेला आपण काय वापरतो? दिस वापरतो. आणि हाच दिस आपला काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आणि लक्षात ठेवा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कशासाठी वापरतात? की एखाद्या गोष्टीला पॉइंट आउट करण्यासाठी. लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीकडे निर्देश करण्यासाठी किंवा ती दाखवण्यासाठी आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरावं लागतं. पुढे दिस इज माय बॅग हे आपण बघितलं. दिस हा हे किंवा ह्या जवळच्या वस्तू जवळ वस्तू असेल तर जवळ एक वस्तू असेल तर त्या ठिकाणी आपण धिस वापरत असतो. पुढे जर आपण पाहिलं दॅट. आता दॅट कधी वापरतो? जर वस्तू दूर असेल, ठीक आहे, एखादी एक वस्तू असेल ती दूर असेल त्यावेळेला आपण काय वापरतो? दॅट वापरत असतो. त्यावेळेला आपण वापरतो दॅट. जर इथं उदाहरण पाहिलं, दॅट इज युअर चेअर, आपण काय म्हणतो? ती तुझी खुर्ची आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेला आपण काय म्हणत असतो? ती तुझी खुर्ची आहे. ठीक आहे, एक खुर्ची लांब असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो दॅट इज युअर चेअर. दॅट इज युअर चेअर. ओके, आणि हा दॅट म्हणजे काय? जेव्हा वस्तू दूर असेल आणि ती एकच असेल, एकवचनी सिंग्युलर म्हणून आपण दॅटला वापरत असतो. धिसला पण वस्तू जवळ असेल त्यावेळेला सिंग्युलर म्हणून धिस वापरत असतो. ठीक आहे, पुढं जर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पुढचं बघितलं, दीज. ओके, आता हे दीज नेमकं काय आहे? जेव्हा वस्तू जवळ असेल आणि वस्तू एकापेक्षा जास्त असतील, ठीक आहे, म्हणजे वस्तू जास्त असतील, प्लुरल असतील, तेव्हा हा दीज जो आहे हा प्लुरल फॉर्म मध्ये वापरला जातो, अनेक वचनी म्हणून वापरला जातो. म्हणून दीज, ठीक आहे, जवळ अनेक वस्तू असतील, अनेक वचन म्हणून त्याला वापरला जातो. दीज आर स्वीट मँगोज. जर उदाहरण बघितलं, दीज बघा, स्वीट मँगोज. ठीक आहे, हे आंबे गोड आहेत किंवा हे गोड आंबे आहेत. आंब्यांची संख्या जास्त आहे आणि जवळ आहे म्हणून आपण काय वापरला? दीज. हा हे जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे हे आपण वापरलं. त्याच पद्धतीनं जर वस्तू असतील, ठीक आहे, आणि त्या आपल्यापासून दूर असतील तर त्या ठिकाणी आपण दोज वापरत असतो. काय वापरतो? दोज. ओके, उदाहरण जर पाहिलं, दोज आर हर बुक्स. ठीक आहे, ठीक आहे, ते तिचे बुक्स आहेत, ते तिचे पुस्तकं आहेत, ते तिचे पुस्तकं आहेत. म्हणून हा जो दोज आहे, पुस्तकं जर आपल्यापासून दूर असतील आणि आपण काय वापरतो शब्द? दोज आर हर बुक्स. ते तिचे पुस्तकं आहेत, तर पुस्तकांची संख्या जास्त आहे आणि ते आपल्यापासून दूर असतील तर आपण दोज हा जो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरत असतो. त्याच पद्धतीनं खाली काही उदाहरण आहे, हे पण सच, सेम अशा अनेक जे काही वर्ड्स असतात, ठीक आहे, हे पण आपण वापरत असतो. पण मोस्टली आपण वापरतो धिस, दॅट, दीज आणि दोज. हे 4 डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आपण वापरत असतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे बघा, दिस इज एक्सपेन्सिव्ह. ओके, दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे खूप महाग आहे. ठीक आहे, हे खूप महाग आहे असं आपण जेव्हा म्हणतो, एखादी वस्तू बघतो आणि हे खूप महाग आहे किंवा ही वस्तू खूप महाग आहे असं ज्या वेळेला म्हणतो तेव्हा दिस हा आपला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आपण वापरत असतो. ठीक आहे, आपली शाळा थोडीशी दूर असेल, एक आपली शाळा असते जी दूर असते, त्यावेळेला आपण पॉइंट आउट करताना त्या शाळेजवळून जेव्हा जात असतो तेव्हा आपण म्हणतो दॅट इज माय स्कूल. ओके, दॅट इज माय स्कूल. तर या ठिकाणी दॅट सुद्धा हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचं काम करत आहे. दीज आर नॉट माइन. हे माझे नाही. ठीक आहे, दीज. ओके, ह्या गोष्टी जर एखाद्या गोष्टी जवळ असतील तर ह्या माझ्या नाही किंवा ह्या गोष्टी माझ्या नाही असं आपण म्हणत असतो. सो दीज हे सुद्धा काय आपलं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. त्याच पद्धतीनं दोज वेअर द डेज. ओके, दोज वेअर द डेज.
आणि दॅट लुक्स इंटरेस्टिंग या पद्धतीनं हे सगळे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आपण वापरत असतो. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनचं काम काय असतं की एखाद्या वस्तूला पॉइंट आउट करणे. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड. ओके, शिकवलेलं तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.